केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 केलं सादर। राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या खर्चासाठी कायमस्वरूपी निधीचा स्रोत उपलब्ध करणं हा या विधेयकाचा उद्देश। पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा। आरोग्य, शिक्षण, शिपिंग, दळणवळणासह विविध क्षेत्रातल्या करारांवर स्वाक्षऱ्या। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना भगवद्गीतेची रशियन भाषेतली प्रत भेट म्हणून दिली। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा राष्ट्रपती भवनामध्ये सत्कार। पुतिन यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिला गार्ड ऑफ ऑनर। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राजघाटावर केलं अभिवादन। पुष्पहार अर्पण करत महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी अभिवादन। भारताच्या आर्थिक विकास दरामध्ये मोठी वाढ। रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा आरबीआयचा निर्णय। कर्जदारांना रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा। व्याजदरामध्ये 0.25% कपात। विमान उड्डाणं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात। तब्बल 7,160 कोटींचं नुकसान। इंडिगोला पायलट्स आणि क्रू मेंबर्सची कमतरता। एअरलाईनला 200हून अधिक फ्लाईट्स करावी लागली रद्द। इंडिगोवरील संकट आता आणखी गडद होणार। 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार। संपूर्ण प्रणाली सुरळीत व्हायला फेब्रुवारीचा महिना उजाडणार। इंडिगोच्या गोंधळाचा नव दाम्पत्यालाही मोठा फटका। स्वतःच्याच रिसेप्शनला लावली व्हर्च्युअल हजेरी। या दाम्पत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल। पुण्याहून मुंबईला फ्लाईटनं जाणं परदेशात जाण्या इतकं महाग। इंडिगोच्या ऑपरेशन्समध्ये समस्या। इतर विमान कंपन्यांचे तिकीट दर गगनाला भिडले। इंडिगोतल्या गोंधळानंतर इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात अचानक वाढ। दिल्ली ते मुंबई तिकिटाची किंमत थेट 80,000वर तर पाटणा ते मुंबई तिकीट 60,000। इंडिगोवरचं संकट आता आणखी गडद होणार। 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार। फेब्रुवारीपर्यंत विमानांची संख्या पूर्ववत होण्याची शक्यता। संपूर्ण प्रणाली सुरळीत व्हायला फेब्रुवारी उजाडणार। देशभरात इंडिगोची तब्बल 550हून अधिक उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवासी अडचणीत। संतप्त प्रवाशांचा व्हिडिओ समोर। प्रवाशांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। इंडिगोचं नाशिक बंगळुरू विमान अचानक रद्द। नाशिक विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ। अचानक फ्लाईट रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी। इंडिगोच्या गोंधळाचा खासदार अमोल कोल्हेंनाही फटका। सावळ्या गोंधळामुळे फ्लाईटला तब्बल 2 तास उशीर। त्यानंतर 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल। सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी वेळ वाया घालवत नाही, खासदार अमोल कोल्हेंनी पोस्ट करत दिली माहिती। पुणे विमानतळावर इंडिगोची विमानसेवा खोळंबली। चेकिंग काउंटरवर मोठ्या प्रमाणावर प्रवासी खोळंबले। तिकीट कॅन्सल करण्यासाठीही प्रवाशांची मोठी गर्दी। पुणे विमानतळावर विमानसेवा कोलमडली। विमानं उतरवण्यास अडथळा। रनवेवर अनेक विमानं तशीच थांबून। महायुती सरकारची वर्षपूर्तीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांचा विशेष उपक्रम। वर्षा निवासस्थानी अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद साधताना मुख्यमंत्री झाले भावुक। अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय जीवनातला सर्वात समाधान देणारा निर्णयामुळे 862 अनाथ युवक युवती स्वावलंबी बनतील। मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना। अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मंत्री गिरीश महाजन। भोसरी पुणे परिसरात 2 दुचाकी स्वारांचा अपघात। अपघाताचं समजताच महाजनांनी ताफा थांबवला। जखमींना विचारपूस करत रुग्णालयात केलं दाखल। मुंबईच्या वरळीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। भाजप आणि ठाकरेंच्या सेनेदरम्यान कामगार युनियनवरनं वाद।
वरळीतल्या हॉटेलमध्ये अनधिकृतपणे युनियन स्थापन केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपवर आरोप. पुणे नाशिक रेल्वे मार्ग संगमनेरमधूनच गेला पाहिजे, गरज पडल्यास प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभं करू, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची भूमिका. कल्याणमध्ये शिवसेना भाजप पुन्हा आमनेसामने, आनंद दिघे पुलावरनं श्रेयवादाची लढाई. भाजपचं उद्घाटन 5 वाजता, मात्र त्याआधीच शिवसेनेनं वाहतुकीसाठी पूल केला खुला. आदित्य ठाकरेंचं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींना पत्र, व्यवस्थापनातील ढिसाळ कारभार आणि बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्ज या विषयांवर पत्र. बावनकुळेंकडनं कोकणातल्या वादावर पडदा, निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये वाद होतच असतात, आमच्यात मनभेद नाहीत, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री फडणवीसांनी विकसित महाराष्ट्राचं विजन तयार केलंय, कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाचं काम केलंय, सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. जळगाव पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांच्या सर्वेक्षणामध्ये घोळ, पियुष पाटील यांचा आरोप, कर्मचारी पैसे घेऊन बोगस सर्वेक्षण करतायत, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, पाटील यांची मागणी. उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर 11 आणि 12 डिसेंबरला अधिवेशनासाठी उपस्थित राहणार, विधान परिषदेतल्या कामकाजातही घेणार सहभाग. कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी धर्मवीर आनंद दिघे पुलाच्या कामाची केली पाहणी, काम समाधानकारक न झाल्यास पुन्हा पूल बंद करण्याचाही दिला इशारा. राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका मात्र वेळेतच होणार. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून भविष्यातल्या राजकीय वाटचालीबद्दल संकेत, सोशल मीडियावर जुने फोटो पोस्ट करत विरोधकांवर निशाणा. ऐरेगेरे नथुखैरे नटरंगी लोकांनी आम्हाला शिकवू नयेच, रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल. वसई विरार शहरात आढळले 80,000 दुबार मतदार, बहुजन विकास आघाडीचा दावा. अमेडिया कंपनीवर दिवाणी आणि फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, कंपनीकडून 10 पट रक्कम वसूल करायला हवी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. अमरावती रेल्वे उड्डाणपुलाचा मुद्दा लोकसभेत गाजला, खासदार बळवंत वानखडेंचा अमरावती रेल्वे स्टेशन स्थलांतराला तीव्र विरोध, भूमाफियांच्या षडयंत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्याची वानखडेंची मागणी. मी पुन्हा येईनची थट्टा करणाऱ्यांना चितपट केलं, लाडक्या बहिणींचा भाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, आमदार चित्रा वाघ यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीला ठाकरेंच्या शिवसेनेचा धक्का, अजितदादांचे अनेक पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधलं शिवबंधन. चंद्रपूरमधल्या 9 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या मतदान यंत्रांभोवती एसआरपीएफचा खडा पहारा, निवडणुकीचा निकाल तब्बल 2 आठवड्यांनंतर लागणार. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या झालेल्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबरलाच होणार, नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब. चंद्रपुरातल्या बरांज इथल्या खुल्या खदानीतनं मोठ्या प्रमाणावर कोळसा चोरी सुरू असल्याचा आरोप, सरकारनंच लावलेल्या अटींचा भंग केला जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून आरोप. मुंबईतल्या दहिसरमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल, आरोपांना तेजस्वी घोसाळकरांनी फेटाळलं, दबावाचं आणि राजकीय पातळीवर सुरू असलेले खेळ, घोसाळकरांचा विरोधकांवर निशाणा. भाजपची मुंबई पालिकेसाठी निवडणूक संचलन समिती घोषित, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली समितीची घोषणा, आशिष शेलारांवर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी. उद्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं नया अकोला इथं अभिवादन सभा, काँग्रेस पक्षाकडनं भव्य आयोजन, सभेला काँग्रेस खासदार उपस्थित राहणार. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात एसआयटीला 3 महिन्यांची मुदतवाढ, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, पुढचा तपास सुरू, शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती.
ठाण्यातल्या प्रारूप मतदार यादीवर 3,000हून अधिक हरकती, दुबार मतदार शोधण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करत पालिकेकडून हालचाल, निवडणूक आयोगाचा घोळ पालिका निस्तरणार. मुद्रांक शुल्क विभागानं पाठवलेली नोटीस अमेडिया कंपनीकडून अमान्य. आयटी कंपनीचा डेटा सेंटर उभारण्यासाठी घेतलेली मुंढवातली जमीन मुद्रांक शुल्क माफी योग्य, अमेडिया कंपनीचा वकिलामार्फत दावा. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील यांची पुणे पोलिसांकडून चौकशी. 1 डिसेंबरला रात्री उशिरा चौकशी केल्याची माहिती. चौकशीत पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार याद्यांमधल्या गोंधळामुळे पालिका प्रशासन सतर्क. प्रारूप मतदार याद्यांवर तब्बल 7,000चे आक्षेप. घर ते घर पडताळणीची मोहीम सुरू. 10 डिसेंबरला जाहीर होणार अंतिम यादी. खासदार संजय दिना पाटलांकडून सरकारच्या वैद्यकीय सुविधांचं वस्त्रहरण. नागरिकांच्या समस्यांबाबत सरकार असंवेदनशील. वैद्यकीय समस्यांबाबत लोकसभेत बोलायला दिलं जात नाही, संजय दिना पाटील यांचं वक्तव्य. तोतया IAS कल्पना भागवत प्रकरणात मोठा खुलासा. कल्पना भागवत अटकेनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचा तोतया OSD म्हणून फिरणारा डिम्पी भागवतनं मोबाईल डेटा केला डिलीट. नाशिकच्या तपोवनमधल्या झाडं तोडून बांधण्यात येणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. हिंगोलीमध्ये TET निर्णयावर पुनर्विचार याचिकेची शिक्षकांची मागणी. राज्यातील 2,000 शिक्षक आणि 26 शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयात दिलं निवेदन. साताऱ्यामध्ये ज्योतिर्मय महोत्सव 2025चं भव्य उद्घाटन. जिल्हा परिषद मैदानावर शुभारंभ. आमदार शशिकांत शिंदेंच्या हस्ते उद्घाटन संपन्न. वर्ध्यामध्ये शालेय पोषण आहार कामगारांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी C2 संघटनेचं जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन. नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. 7,000 पोलीस देणार अधिवेशन काळामध्ये सुरक्षा. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल. मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी याचिका केली दाखल. याचिकेवर लवकरच सुनावणी होणार. नाशिकच्या तपोवनातल्या प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात शिवसेनेकडूनही आंदोलन. शिवसेना वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात आक्रमक. वृक्षतोडीच्या निर्णयाला शिवसेनेचा तीव्र विरोध. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 718 कोटी रुपयांची मान्यता. वित्त विभागाकडून शासन निर्णय जारी. आतापर्यंत कुंभमेळ्यासाठी एकूण 1,000 कोटींचा निधी वर्ग. अभिनेत्री जयाप्रदा यांनी शिर्डीतल्या साईबाबांचं घेतलं दर्शन. साई संस्थानच्या वतीनं शाल आणि साईंची मूर्ती देत त्यांचा सत्कार. विविध मागण्यांसाठी सांगलीतल्या व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद. बाजार समितीतल्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बंद. या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प. पिंपरी चिंचवडच्या द सेवा विकास बँकेचं बेकायदेशीररित्या 205 कामगार कपात प्रकरणात बँकेत कामगार आयुक्त कार्यालयातले अधिकारी दाखल होताच कारवाईला सुरुवात. नवी मुंबईत अधिकाऱ्यांनी 500 कोटींहून अधिक रुपयांचा केला घोटाळा. 11 विकासकांनी गरिबांना 800हून अधिक हक्काची घरं दिलेलीच नाहीत. भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप. लातूर शहरातल्या विलासराव देशमुख मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. सत्ताधारी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं निदर्शनं. महानगरपालिकेनं तत्काळ खड्डे बुजवले नाहीत तर याहीपेक्षा मोठं आंदोलन करू. भाजप युवा मोर्चाचा इशारा. सातारा इंग्लिश मीडियम स्कूलनं बास्केटबॉलमध्ये रचला इतिहास. सलग 3 वर्ष राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत मिळवला विजय. अशी कामगिरी करणारी राज्यातली एकमेव शाळा. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील दाणा मार्केट आज बंद.
प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून 5 डिसेंबरला नवी मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय. मालवणीमध्ये श्रीमद भागवत कथेच्या निमित्तानं कलश यात्रा उत्साहपूर्ण पद्धतीनं संपन्न. मालवणीतल्या शंकर मंदिरापासून कलश यात्रेची सुरुवात. यात्रेत 100 ते 150 महिला आणि पुरुषांचा सहभाग. उद्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दादरमधल्या चैत्यभूमीवर होणार लाखो अनुयायांची गर्दी. चैत्यभूमीवरची तयारी आता अंतिम टप्प्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दादरच्या पश्चिम भागातली वाहतूक व्यवस्थेत बदल. सिद्धिविनायक मंदिर ते हिंदुजा रुग्णालय आणि शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते वाहनांसाठी बंद. 5 आणि 6 डिसेंबरला समुद्राला मोठी भरती. समुद्रात 5.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता. नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं. पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचं आवाहन. प्रधान सचिवांची समिती आज अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर. समितीनं अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाची घेतली झाडाझडती. वाढत्या बालमृत्यूंवर कोर्टानं चिंता व्यक्त केल्यानंतर जाणून घेतल्या आरोग्य सेवेच्या समस्या. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या विविध मागण्यांसाठी व्यापारी संघटनांनी पुकारला संप. जिल्ह्यातल्या 11 बाजार समित्यांमधील 6,000 व्यापारी संपावर. भुसार आडत व्यापारी संघाच्या बैठकीमध्ये संघटनांचा निर्णय. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुश खबर. उरण परिसरातल्या प्रवाशांना जलद आणि नियमित रेल्वे सुविधा मिळणार. अतिरिक्त रेल्वे फेऱ्याही सुरू. डोंगराळे इथं चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक आक्रमक. आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी संतप्त आंदोलकांची मागणी. वर्ध्यातल्या 248 गावातल्या शेतकऱ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा मिळणार लाभ. शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी मिळणार 75% अनुदान. देवळीचे आमदार राजेश बकानेंच्या प्रयत्नांना यश. पुण्यातल्या 4 भागांमधली हवेची गुणवत्ता घसरली. हवेची गुणवत्ता सलग 3ऱ्या दिवशी घसरली. शिवाजीनगर, भूमकरनगर, विमाननगर आणि लोहगाव भागातील हवेची गुणवत्ता घसरली. आता कात्रज बायपास मार्गावर वेग मर्यादा. वाहन वेग मर्यादा 40 किलोमीटर प्रति तास बंधनकारक. अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा निर्णय. साताऱ्यात दिवसा देखील वातावरणात गारवा. हवेत गारवा वाढला. तापमान घसरणार. महाबळेश्वरचं तापमान दिवसा 26 अंशांवर तर कराडचं तापमान 25 अंशांवर. शेअर बाजारात महाभूकंप. मुंबईतील मार्केट गुरुला सेबीचा दणका. अवधूत साठे ट्रेडिंग अकादमीच्या संस्थापकांना मोठा दणका. अवधूत साठेंना सिक्युरिटीज मार्केटमधनं बंदी. साठेंकडून 546 कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.